आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात। लोकसभा समितीमध्ये काम करणं ही मोठी जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय। तर ही बातमी आपण पाहूच। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलेला आहे। सांगूनही शेतकऱ्यांकडे सिबिल का मागता असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। सांगूनही शेतकऱ्यांकडे सिबिल का मागता असं फडणवीसांनी म्हटलंय। बँकांना देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलंय। तर शेतकऱ्यांसंदर्भात ही बातमी समोर येते। देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलेला आहे। सांगूनही शेतकऱ्यांकडे सिबिल का मागता असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। सध्या राज्यभर अवकाळी पाऊस बरसतोय। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यातच शेतकरी मेटाकुटीला आला असताना सुद्धा बँका मात्र शेतकऱ्यांकडे बिल मागतायत आणि यावरून देवेंद्र फडणवीस हे भडकले। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलेला आहे। शेतकऱ्यांकडे सी बिल का मागता असं म्हटलेलं आहे। हे नेमकं सी बिल काय आहे, अधिकची माहिती? नक्कीच जगदीश, आपण बघितलं राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक आज पार पडली सह्याद्री अतिथीगृहावरती। प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आणि या बैठकीला सर्व बँकेचे अधिकारी देखील उपस्थित होते। आणि आपण बघितलं या ठिकाणी ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांना फटकारलेलं आहे। शेतकऱ्यांकडे सी बिल मागू नका हे वारंवार सांगितलं असताना देखील तुम्ही सी बिल मागता आणि यावरती तोडगा करा असं या शब्दामध्ये फटकारलेलं आहे। आणि आपण बघितलं अशा बँकांवरती एफआयआर देखील केलेले आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं ही तुम्हालाच गांभीर्याने घ्यावे लागेल। यावरती रिझर्व्ह बँकेने सुद्धा स्पष्ट केले आहे की जर कोणती बँक सी बिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असा निर्णय आजच्या घेण्यात यावा असं देखील म्हटलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण 44,76,804 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा आजच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला आहे। आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असं देखील म्हटले आहे दुष्काळाची परिस्थिती नाही, त्यामुळे पीक चांगले येणार आहेत आणि असे संकेत अशा बँकांना शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करावे लागेल। आणि एफपीओ महाराष्ट्रात मोठ्या संख्येने सर्वाधिक एमएसएमईएस महाराष्ट्रात गुंतवणुकीचा मोठा ओघ राज्यात आहे आणि दावत म्हणून 16 लाख कोटीची गुंतवणूक येत आहे महाराष्ट्रामध्ये। आणि आता स्टार्टअप अपची राजधानी, त्यामुळे तिथेही लक्ष दिले तर रोजगार निर्मिती मोठ्या संख्येने होईल आणि आपण म्हणतात गडचिरोली अधिक लक्ष केंद्रित करत तिथे उद्योग देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलेला आहे। सी बिल का मागता शेतकऱ्यांकडे या शब्दात हे फटकारलेले। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल।